एक महत्त्वाची बातमी, 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मोर्चा निघणार का हा प्रश्न होता। आता 5 जुलैचा मोर्चा निघणार नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। दोन्ही जीआर रद्द झाल्याची पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर आता 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पत्रकार परिषद आता थोड्याच वेळात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे देखील 8 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। हिंदी सक्तीचा आदेश रद्द झालाय, मराठी एकजुटीचा विजय झालाय असं ट्विट अनेक मनसेच्या नेत्यांनी देखील केलेलं आहे। मात्र 5 जुलैच्या हिंदी विषयाचा 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। हिंदी विषयाबद्दलचा मोर्चा निघणार नाही असं राऊत यांनी म्हटलंय। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय, ठाकरे एकत्र येणार याचा धसका। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड। फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान असं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा मोर्चा 5 जुलैला निघणार नाहीये। हा मोर्चा जरी रद्द झाला असला तरी ठाकरे हा ब्रँड आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। ठाकरे एकत्र येणार याचा सरकारने धसका घेतला असंही संजय राऊत यांनी म्हटलंय आणि हिंदी सक्तीचा आदेश रद्द झाला, मराठी एकजुटीचा विजय झाला असंही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वी या जीआरची होळी करण्यात आली होती। ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले होते। त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून दोन्ही जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता मराठी एकजुटीचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे। मोर्चा जरी निघणार नाही तरी ठाकरे हा ब्रँड आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत। काय नेमका म्हटले पाहूया। हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय। ठाकरे एकत्र येणार याचा धसका, 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड। फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी देखील मराठीचा हा विजय आहे, एकजुटीचा हा विजय आहे असं ट्विट केलेलं आहे। गजानन काळे यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता संजय राऊत यांनीही हीच प्रतिक्रिया दिलेली आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। दिनेश, काय सांगाल? बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आता एक ट्विट केलेलं आहे की हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द, हा मराठी एकजुटीचा विजय आहे। ठाकरे एकत्र येणार याचा धसका राज्य सरकारने घेतला आणि 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, पण ठाकरे हाच ब्रँड आहे। आणि त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा आजच्या आंदोलनातला फोटो ट्विट केलेला आहे। फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय असं संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी छानही म्हटलेलं आहे, हे सगळं कंसात म्हटलेलं आहे। फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय छान असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण ज्या पद्धतीने एकूण वातावरण होतं आणि आंदोलनाला आज सुरुवात झाली होती, खरं तर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता तिसरी भाषा अनिवार्य, म्हणजेच मराठीची सक्ती तर आहेच, त्याचबरोबर 1ली ते 4थीतल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारच्या अध्यादेशातून जेव्हा बाहेर आला त्याचेच पडसाद संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय पक्षांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। त्याचा पहिला भाग म्हणून आज जे आंदोलन मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान परिसरात झालं की या अध्यादेशाची होळी करण्यात आली आणि त्यानंतर 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार होता या अध्यादेशा विरोधात आणि हिंदी सक्तीच्या विरोधात। त्याआधीच राज्य सरकारचं विधिमंडळ अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे आणि आज कॅबिनेट बैठक पार पडलेली आहे आणि आज सकाळपासूनच त्याची कुणकुण होती, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक भूमिका आज सकाळी व्यक्त केली होती की मोर्चा होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करू। म्हणजेच ते संकेत होते की हा जो हिंदी भाषा सक्तीचा जो अध्यादेश आहे किंवा जे राज्य सरकारचं त्रिभाषा सूत्री केंद्र सरकारकडून आलेले जे धोरण आहे, ज्या महाराष्ट्रात ज्याची अंमलबजावणी सुरुवात झाली होती। अगदी थोडंसं थांबवते